भगवान को प्रणाम करेंगे। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुदेव जी को प्रणाम। परमात्मा परम पूज्य परमात्मा एक सेवक मंडळ टिंगी नागपूर बाबाच्या आदेशाप्रमाणे आजचे 9वे आवाहन निगोरे भाऊ यांच्या निवासस्थानी आनंदाने झाला आणि त्यानिमित्तानं एका भगवंताची चर्चा बैठक सुरू आहे। या चर्चा बैठकीत भगवान बाबा हनुमानजी स्वयं उपस्थित आहे। भगवंताला माझा प्रणाम। त्याचप्रमाणे सर्व सेवकांचे दुःख दूर करणारे महान त्यागी बाबा जुंडेजी उपस्थित आहे, त्यांना माझा प्रणाम। आणि आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष पराते साहेब आणि त्यांना माझा आदरपूर्वक नमस्कार। त्याचप्रमाणे निकोरे भाऊ यांचे मार्गदर्शक गट नंबर 3 हिमराजभाऊ वैद्य साहेब हे निकोरे भाऊ यांच्या मार्गदर्शक चुडामणजी ठाकरे साहेब निवासस्थान यांचे मार्गदर्शक चुडामण भाऊ ठाकरे यांना माझा आदरपूर्वक नमस्कार। त्याचप्रमाणे ठाकरे वहिनी यांना माझा आदरपूर्वक नमस्कार। त्याचप्रमाणे गट नंबर 3 हिमराजभाऊ वैद्य कार्यकर्ता मार्गदर्शक यांना माझा आदरपूर्वक नमस्कार। त्याचप्रमाणे मंचावर बसलेले सन्माननीय कार्यकर्ते ज्येष्ठ मार्गदर्शक आणि सेवक सेवकिनी बाळगोपाळ हे चर्चा बैठकीला उपस्थित आहे, सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार। बघा, काल जो हवन झाला 14 तारीख आणि करंजा परिसरात आणि मी आपल्या गाडीने त्या देवस्थानी पोहोचलो आणि पोहोचल्यानंतर मी गाडी स्टँडला लावली आणि मुक्त सावण पार पडलं होतं। त्याच्यानंतर सेवकासोबत नमस्कार घेतला। कार्यकर्ते होते उलकोजी गट नंबर 9 आणि अजून 2-3 सेवक होते, त्यांच्याशी नमस्कार घेतला आणि मग हवन झालं। त्या निवासस्थानी प्रणाम केला भगवंताला आणि आई बाबाचा आशीर्वाद घेतला। त्याच्यानंतर थोडा टाईम होता चर्चा बैठकीला, मी सहज बाथरूमला गेलो आणि बाथरूमला गेल्यानंतर भगवंतानी जागून दिला तर मागच्या माझ्या गाडीच्या चक्क्याला इथला 3-4 इंचीचा खिळा असा टायरला टच झाला होता। तर मला असं वाटलं काय खिळा काढून आणि गाडीची हवा पूर्ण खतम होऊन जाईल। तर मला असं विचार आला का खिळा काढायचंच नाही आणि तिथं काही पंचमालाची दुकानं होती, 2 किलोमीटर यायला लागत होतं जुना कम्प्युटरवर। तर मी भगवंताला सोडून गेला। तरी मग 2-3 सोबतला सांगितलं, भाऊ म्हटलं खिळा लागला तर काढून दे भाऊ म्हणे। मी म्हणलं तसं नको करू, अगर काढशील त्याची पूर्ण आवाज होतं नाही म्हणे, टायरला टच करू नये आम्ही निकोरे भाऊ होता तर काढून घेतो मी, टायरलाच टच आहे म्हणे, ते पूर्ण टच नाही आहे म्हणे। ठीक आहे काढून घे। मी काढल्यानंतर पाहिलं तेव्हा कमी वाटत होती, मी हवा उतरून देऊ, आता काही साधन नाही आहे। त्याच्यानंतर मी चर्चा बैठक चालू झाली। चर्चा बैठक चालू झाल्यानंतर मी बिनधास्त तिथं बसून गेलो चर्चा बैठकला। म्हणजे जे म्हणून परमेश्वर पाहून मुंगडीचे म्हणे काय झालं म्हणे, मी खिळा टच झाला टायरला किंवा टोबला माहीत नाही म्हटलं, पण भगवानने सांभाळून घेऊन म्हटलं काय त्याला चमत्कार करायचा करा म्हटलं। तर खरोखर तो चमत्कार असा झाला, खिळा तर काढला चर्चा बैठकीच्या अगोदर। जेव्हा चर्चा बैठक झाली त्याच्या अगोदर 2 मिनिटं मी बाहेर आलो आणि पाहिलं तर त्या गाडीमध्ये हवा चक्क्याला होतीच आणि तो भगवंताची कृपा आहे की चमत्कार कसा कराल
मग याकरता आपल्याला चर्चा बैठक जाणं आवश्यकता आहे. मला तर वाटलं होतं की माझं गाडीने जाणं कसं होईल असं वाटत होतं, पण भगवंतांनी खरोखर ते फुलं काढल्यानंतर ज्यावेळी चर्चा बैठक झाली तीर्थपासून ज्याला भोजन झाला, पण हवा तर कमी होती, पण भगवंतांनी त्या पिरियडमध्ये मला घरापर्यंत पोहोचवून दिलं. आणि वैद्य साहेबांनी आपल्या टॅक्सीवर जे शेवटींबाई होत्या त्यांना पोहोचून दिला. आणि मला काही मालूम नाही, त्याच्याच मागे मी आलो होतो सर्व गाव त्या शेवटींबाईंना पोहोचून दिलं. म्हटलं आता घरी जात आहे, म्हटलं ठीक आहे. तर म्हणण्याचं तात्पर्य असं, भगवंत कुठं आपल्याला मदत करेल हे आपण सांगू नाही शकत. म्हणून भगवंताच्या कार्याला आपण लक्ष देणं आणि ज्यानं त्याच्या भगवंताच्या कार्यामध्ये लाभ घेणं, आपल्याला त्या भगवंताचा लाभ कसा मिळणार, कधी कसा चमत्कार म्हणून काही सांगू नाही शकत. म्हणून मी तुम्हाला या सत्संगाच्या किंवा चर्चा बैठकीच्या लाभ कसा मिळाला. ज्यावेळेस मी लहान होतो, 10 वर्षाच्या आसपास, माझे वडील चर्चा बैठकीला जाय आणि मी कधी जाऊ कधी नाही जाऊ काही तेवढं लक्षात येत नाही लहान असताना. तर असं करता करता माझे वडील म्हणायचे चल चर्चा बैठकीला कधी जायचं कधी नाही जायचं. असं करता करता एक शेवकांचा मुलगा होता, तो एका पायाने डाव्या पायाने अपंग होता आणि तो चर्चा बैठकीला जायचा. सुधाकर म्हणे तू म्हणे इकडं तिकडं चर्चा बैठकीला आधी तेव्हा उपस्थित करणार आहात म्हणे. मी त्याच्या हाताने मी अपंग आहे म्हणे. बघा परमेश्वर का आपल्याला योग देतो, पण त्याच्या शब्दावर मी लक्ष ठेवलं. मी जातो आणि माझ्यासोबत तू चालत जा म्हणे चर्चा बैठकीला. आपल्याला अनुभव मिळतो, बोलण्याची संधी मिळते म्हणे आणि आपण भगवंताच्या कार्यामध्ये वचन दिलं आहे म्हणे. त्या माध्यमातून आपल्याला बाबांची खूप कृपा आहे म्हणे, बरेचसे आपल्याला अनुभव मिळतात म्हणे. तो असं करताना त्याच्या शब्दाला मी मान दिला आणि त्या अपंग मुलासोबत मी जाणं चर्चा बैठकीला चालू केला. म्हणून विचार केला तर हा अपंग मुलगा चर्चा बैठकीला जाते आणि गट नंबर 4, तर आमच्या गट नंबर 4 आहे आणि ती 4 मध्ये सेवक बरेचसे होते, 200-250 150 असे सेवक पंढरपूर चर्चा बैठकीला येत होते. तर असं करता करता त्याला जी मरण लागली आणि तो माझ्या समोर चर्चा बैठकीला उभा होईल, काही भगवंताचे विषय किंवा अनुभव आलेला सांगत जे आहे. तर मला समाधान वाटे काय अपंग मुलगा एवढा आपल्या ठामपणा बोलतो आणि आपले विचार सांगतो, तर खरोखर भगवंताची कृपा महान आहे. मी पण नाही बोलू शकत, मी तर चांगलं आहे, आपण सुखी आहे, सगळं ठीकठाक आहे. मग मी एवढं स्टार्टअप असून बोलू जाऊ नाही शकत, मला असा भास झाला. तर त्या 10-12 वर्षापासून भगवंताची कृपा, भगवंताने असं चक्र फुलवलं का असं करता करता निवासन जाता जाता तिथं मार्गदर्शन ऐकून बोलणं असं करता करता लक्षात येता भगवंताने अशी बुद्धी दिली तर 4ही परिसर मला भगवंताची कृपेनं चर्चा बैठकीचा मला लाभ मिळत गेला. आणि ज्यावेळेस भवनामध्ये बैठक नाही होत होती आणि तुर्गीस्थानमध्ये बैठक होत होती, कारण तेव्हा तुर्गीस्थानमध्ये बैठक होत होती, पण आम्ही तिथे बैठक होत असताना आम्हाला 4 सेवक जे होतो आम्ही, तर 4 सेवकाला असं आम्हाला विचार आला की तिथे विनंती त्या कार्यकर्त्या समोर आम्ही प्रश्न ठेवला का आमची अशी इच्छा आहे का भवनामध्ये जायचं आणि तिथं इतर सुट्टी राहते, त्या माध्यमातून चर्चा बैठक तुम्ही चालू करू शकतो का. तर ठीक आहे, म्हणजे तुमची इच्छा आहे तर मी जाऊ शकतो. आम्ही शब्द तिथून मिळाला निवासस्थानमधून. मग आम्ही 4 सेवक तिथं जाऊन चर्चा बैठकीला सुरुवात करत होतो आणि असं करता करता ते चर्चा बैठक आज बी चालू आहे मंगळमध्ये आणि 4 सेवकापासून भगवंतापासून असे सेवक तिथे बी येतात आणि ड्युटीला बी होतात. पण आता काही कारण नसतं
आपली सोच अलग झाली आहे सेवकांची, त्यांची सोच त्यांच्या बरी आणि आपल्याला बाबाचे सेवक समजून आपल्याला आनंद आहे किंवा चर्चा बैठक तिथं बी होते, निवासस्थानाला बी होते, जिथे बी भगवंताचे कार्य होतं ते भगवंताचेच कार्य आहे आणि आम्ही सगळे बाबाचे सेवक आहोत. आम्ही कोणाचे नाही, कार्यकर्त्याचे नाही, कोणाचे सेवक नाही, आम्ही सेवक आहोत. मानकरी बाबा जिंदूजी यांनी आम्हाला मार्ग दाखवला, यांनी आम्हाला रस्ता दाखवला आणि त्या माध्यमातून आम्हाला कोणाच्या संकल्पामध्ये आम्हाला परिचय झाला का या सेवकाच्या इथे जा तो कार्यकर्ता, त्या माध्यमातून असं आम्हाला सेवक बनत आता लाखोच्या वर गेले, काही गिनती नाही त्या सेवकांची. पण बाबांनी सांगितलंय निवासस्थानमध्ये नको या, पण पंधरवाडी चर्चा बैठकमध्ये सेवकांना जाण्याचा हे शब्द बाबांनी दिला आहे. पण कधी कधी आपल्याला वेळ मिळतो, टिंबी जातो, कधी भगवंताचे कार्य करायला नववा आव्हान त्यागाच्या महिनेवारी आपण जातच असतो आणि त्या प्रसंगी आम्हाला एकमेकाचा जो रिश्ता बनून गेला सेवकांच्या, तर एवढा सेवकांचा रिश्ता आम्हाला आमच्या कर्मयोगमध्ये आम्हाला मिळेल हे आम्हाला मालूम नव्हतं. कारण की आम्ही त्या पिरियडमध्ये अनेकरीच वागत होतो आणि देवाची पूजा करत होतो, पण आमचे कर्म पलटवायचे होते. म्हणून या भारतामध्ये मानदेवी बाबा जिंदूजी जन्माला आले आणि त्यांची पुण्य, त्यांचे आशीर्वाद आम्हाला लाभून राहिला आणि त्यांच्या शब्दापासून आम्हाला फल मिळत आहे. आम्हाला पैदल चालण्यापेक्षा सायकल मिळाली, सायकल चालण्यापेक्षा टू व्हीलर मिळाली, टू व्हीलर करता करता फोर व्हीलर मिळाला, फोर व्हीलर करता करता फ्लॅट, बिल्डिंगा आणि धन दौलत जे बी आपल्याला मिळालं ते भगवान बाबा हनुमानजीच्या आणि बाबाच्या आदेशाप्रमाणे पालन केलं म्हणून एवढी धन दौलत आम्हाला मिळाली. आणि बाबांनी धन दौलत पाहिली कुठं का पैशामध्ये न पाहिली, बाबांनी धन दौलत पाहिली की जे माझे मानव आहे त्या मानवामध्ये आत्मा तो परमात्मा दाखवला आहे आणि हेच माझी धनदौलत आहे म्हणून एवढं धनदौलत बाबांनी कमवली आणि निष्काम भावनेने आम्हाला सेवा दिली म्हणून या रिश्ता आमच्या बनला. पण खूनचा रिश्ता जो राहू न शकत तो सेवकांचा रिश्ता आमच्या समोर जुळून गेला आणि आम्ही जेव्हा चर्चा बैठकीमध्ये जातो ते एकमेकाचे नमस्कार चमत्कार होते आणि आम्हाला काही मनामध्ये कोणतीच विकार राहू नाही शकत. कारण की सेवकाच्या माध्यमातून जो रिश्ता बनवला तेवढी आम्हाला गोडी वाटते आणि इथं लहान बी नाही कोणी मोठा बी नाही. सेवक सिर्फ बाबाचे आहे आणि बाबाच्या सेवकांनी प्रमाणे आम्हाला राहायचे आहे आणि तत्व शब्द नेमदेव दिले. आम्हाला जास्त ग्रंथ दिला नाहीये. 4 तत्व 3 शब्द आणि 5 दिन दिल्या आणि ते 12 शब्द चाकोरीमध्ये सुख शांतीने आम्ही जीवन जगू शकतो. कारण एवढे गुण आम्हाला मिळाले तर त्याच्या आपल्या पहिल्या दिवसाची आठवण भुलली नाही पाहिजे. तर त्या पिरियडपासून 10 वर्षाच्या पिरियडपासून आजपर्यंत आज 55-54 वर्ष झालं आहे. पण भगवंताचे कार्य मला कसं मिळत आहे आणि कसं जे आहे तो परमेश्वरच जाणे. अशी पडी लागली आहे माझ्यासोबत कधी राहते किंवा नाही राहत, बनत करून मी एकटा राहतो आणि 4ही परिसर करून कुठं बी अगर राहायला माझी इच्छा झाली भगवंताला सामने ठेवतो. भगवंत माझी इच्छा तर जातो. येणारा तोच आहे, आणणारा तोच आहे. म्हणून आपली आपली कधी उठवणार बाप बेटे का काय विचार काम झालं नाही तर काय करू तुझे असं आपण अगं ठेव तो परमेश्वर तो मागं आणणारच आहे. म्हणून चर्चा बैठक बाबांनी दिली आहे, आपण नाही दिली आहे. बाबांचे शब्द आहे का जो चर्चा बैठकमध्ये जाईन त्याच्या भगवंत कार्याचा लाभ तूच घे आणि तुला फळ मिळणार. म्हणून कर्म जसं राहील त्याचं फळ मिळेल. मी असो या कोणीही असो चांगले विचार आपल्या मनात राहील तर आपल्याला चांगले फळ मिळेल आणि वाईट विचार राहील तर वाईटच होईल. म्हणून आपल्याला एकमेकाकडे बोट नाही दाखवायचं. सेवक आहे तो आपल्या समोर आहे, नमस्कार घ्या आणि कोणाचं वाईट सोचा नको. बाबांनी सांगितलं कोणाचं वाईट सोचा नाही, स्वतः पाहायचं आणि स्वतः आपल्याला लक्ष ठेवायचं आहे का आपलं सेवक आहे बाबाच्या समोर. मी कधी असं विचारलं तरी मी भगवंताच्या कार्य जाता मला पुष्कळचे असल्यामुळे सेवकांनी दिलं का या ठिकाणी नाही जायचं त्या ठिकाणी नाही जायचं. माझा सवाल एकच होता भगवंताचे कार्य त्याच्या घरचं कार्य नाही आहे. भगवंताचे कार्य मी कार्यक्रमामध्ये जात आहे, तू रोखण्याला कोणी नाही. मी ते काही लक्ष आजपर्यंत दिलंच नाही. मी तर पाहतो का माझ्या कोणी हात पकडून दाखव काय सोनकृष्ण मला ठगवलं किंवा 2 पैसे खाल्ले मी तर माईकवर 4 मध्ये बोलू शकतो. आज कोणी माझा हात न पकडू शकत व्यवहारमध्ये नाही आणि कोणाचा हात मला आजपर्यंत सेवकांना सेवकींना आज गट नंबर 3 मध्ये बी असे आज मग मल्लेबाजी बसल्या
असं सोबत राहत होतो, सोबत जात होतो कोणत्या कार्यक्रम राहिला, पण आजपर्यंत कोणाचं मन दुखावलं नाही. कारण की आम्हाला मन दुखायचंच नाही आहे. जेवढं आम्ही शांततेने आणि बाबाच्या तत्वसत्व नियमाने आम्ही नमस्कार घेऊ आणि एकमेकाचं मान सन्मान करू, हेच आम्हाला पुष्कळ आनंद आहे आणि हे धन्यवाद आहे. ज्याचे जे आत्मे सदा उद्या जन्म झाला तो त्याला मृत्यू आहेच, पण जोपर्यंत आपलं जीव आहे तोपर्यंत एकमेकाचं माणसाच्या मनला मन लावलं पाहिजे आणि नमस्कार आणि भगवंताच्या कार्यामध्ये गोडी ठेवली पाहिजे. तर भगवंताचे कार्य आनंदमध्ये होते आणि जिथं बी भगवंताचे कार्य होते एकता आहे तिथं आनंदमय कार्यक्रमामध्ये कधी भगवंत कमी पडू देत नाही. भगवंत कधी पडू देत नाही. तरी पण मी आजच्या प्रसंगी आपले जे बी आपला अनुभव मार्गदर्शन केला ते भगवंताची कृपा आहे. मानता की बाबा जुंजू वाराणसी आई यांचे आशीर्वाद आम्हाला लाभला पाहिजे आणि येणारा नवीन साल आमच्या सगळे बाबाचे सेवकांचे परिवार सुखामध्ये सर्व नवीन साल लाभला पाहिजे. आणि जो एंडिंग साल होत आहे त्यांना जो सालपर्यंत आपण काही जाण्यामध्ये बोलण्यामध्ये येता जाता काही चुकतो 12 महिन्यामध्ये, तरी आम्हाला भगवान बाबांनी म्हणजे क्षमा करते. मानता की बाबा जुंजूची क्षमा करते आणि आपल्याला क्षमा मागणं म्हणजे काही व्यर्थ नाही आहे. कारण की मानव चुकीचे पात्र आहोत. त्या साल आपल्याला येणेवाला साल आपला आनंदमय जावं अशी भगवंताची विनंती करतो. सगळ्यांना माझ्या आदरपूर्वक प्रवेश करतो.